वेगवेगळी ठिकाणीची आहे. जसं आम्ही सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये एक भीत पडली होती, त्या ठिकाणी 8 ते 10 लोक जखमी झाले होते. त्याच्याशिवाय आळंदीमध्ये काही लोक अडकले होते, त्यामध्ये काही लोक जखमी झाले होते, 4 ते 5 जण. लोणावळामध्ये जे सध्या रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्या ठिकाणी काही लोक, पण हे किरकोळ जखमी आहेत, म्हणजे कोणाला हॉस्पिटलायझेशन करण्याची आवश्यकता लागलेली नाही. मात्र जे पिंपरी चिंचवडमध्ये जे पडली होती त्या ठिकाणी आम्हाला हॉस्पिटलायझेशन करण्याची आवश्यकता लागली होती. बाकी ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे जखम लोकांना लागलेले आहेत. सर दुसरं, आता हे जे तुम्ही सांगितलं सर, पण हे पर्यटनाची स्थळ आहे, मुळशी ते लोणावळा हे आता तर हे काही बंद ठेवणारे सध्या सूचना दिल्या हे एक मुद्दा आमच्याकडून होऊन गेला. आम्ही 163 खाली आदेश पण काढलेला आहे की आपले जे किल्ले आहे लोणावळा परिसरामध्ये, लोणावळा पोलीस स्टेशन खाली ज्या ठिकाणी जास्त पाऊस चालू आहे त्या ठिकाणी आम्ही आज सकाळीच आदेश काढून त्या ठिकाणी बंदी आणलेली आहे टुरिझमवर पुढच्या आदेशापर्यंत. तर तसे ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे आदेश आम्ही सकाळीच दिलेले आहेत. मुख्यतः ते लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीखाली जे फोर्ट्स आहे त्या ठिकाणचे आदेश आहे, कारण त्या ठिकाणी जास्त पाऊस चालू आहे. पण आम्ही यावर्षी हा निर्णय घेतला आहे की अशा प्रकारचे आदेश जे आहे टुरिझमचे ते मात्र जेव्हा पाऊस जास्त असतील, ज्या दिवशी रेड अलर्ट असतील त्याच वेळी करायचे. कारण काय की एक बॅलन्स ठेवणे पण आवश्यक आहे. हा परिसरामध्ये जे लोक असतात त्याची जी अर्थव्यवस्था आहे त्याची ते टुरिझमवर खूप डिपेंडंट असते, तर कंटिन्युअसली टुरिझम बंद करणेसुद्धा बरोबर नाही आहे. तर आम्ही या पद्धतीने निर्णय घेतला आहे की जेव्हा रेड अलर्ट असतील किंवा ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा मात्र टुरिझमचे ठिकाणी लोकांची काळजीसाठी आपल्याला बंद करायची आहे. आणि त्याच्याशिवाय जे बाकीचे दिवस आहे जेव्हा येलो अलर्ट किंवा त्याच्यापेक्षा कमी पाऊस असेल तेव्हा आपण कंटिन्युअसली बंद ठेवू. मात्र आम्ही मागच्या वेळी एक सिस्टम उभा केला होता, त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे प्रत्येक जे कारण मोस्टली जे लोकेशन्स आहेत ते फॉरेस्ट एरियाखाली येतात, तर त्या ठिकाणी व्यवस्थित बॅरिकेडिंग करणे, त्या ठिकाणी फॉरेस्ट गार्ड असणे, मॅक्सिमम किती लोकांना एक पॉईंटवर जायचे आहे, हा सर्व व्यवस्था आम्ही मागच्या वर्षी उभा केली होती. आणि त्या व्यवस्था जी आहे ते यावर्षीसुद्धा कंटिन्युअसली आहे त्या ठिकाणी, जेणेकरून कुठल्याही माणसं जे आहे ते धबधब्याच्या जवळ गेला आणि दुर्घटना झाली तशा प्रकारची दुर्घटना होऊ नये आणि टुरिझमला सुद्धा धक्का पोहोचू नये. तर या पद्धतीचा बॅलन्स यावर्षी ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे केला गेलेला आहे.